तुम्हाला 101% बोर्ड एक्झामला येणार म्हणजे येणारच. लिहून घ्या माझ्याकडून. तर तुम्हाला आकृती पाहिल्यानंतर काय करायचं आहे, समजून घ्यायचं नेमकं काय दिलंय. पीएस ही टँजंट आहे, पीआर ही काय आहे, सेकंड आहे. म्हणजे आपल्याला काय वापरायचं आहे, टँजंट सेकंड सेगमेंट थेरम. तर कशा पद्धतीने यूज करायचे पहा. पीएस आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ज्या व्हॅल्यू दिल्या त्या अगोदर लिहून घ्यायच्या. पीक्यू दिलेली आहे तुम्हाला 3.6. त्यानंतर क्यूआर तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे 6.4. ओके. पीएस फाइंड आउट करायचे आहे. पीआर किती येईल सांगा. पीआर आपल्याला फाइंड आउट करायचे असते काय, पीक्यू प्लस क्यूआर. ओके. 3.6 प्लस 6.4 किती येणार आहे, 10.0 मीन्स 10 सेंटीमीटर. किती, 10 सेंटीमीटर पीआर आले. आता या ठिकाणी आपल्याला सेगमेंट थेरम यूज करायचे. ओके. कसं करायचं, लिहिते या ठिकाणी लिहायचं पीएस इज टँजंट अँड पीआर इज सेकंड. मराठीमध्ये कशी लिहिणार तुम्ही सर्वजण, पीएस ही स्पर्शिका आहे आणि पीआर हे काय आहे, पीआर हे छेदिका आहे. असं व्यवस्थित लिहायचं. ठीक आहे. बाय टँजंट सेकंड सेगमेंट थेरम काय लिहिणार आहे ते, बाय टँजंट सेकंड सेगमेंट थेरम, स्पर्शिका छेदिका खंडाचे प्रमेय. ठीक आहे. काय येतं, पीएस स्क्वेअर इज इक्वल टू पीक्यू इंटू पीआर. ओके. पीक्यू इंटू पीआर, छोटा रेषाखंड गुणिले मोठा रेषाखंड. मग या ठिकाणी पीएस आपण फाइंड आउट करणार आहोत. पीक्यू ची व्हॅल्यू आहे 3.6 इंटू पीआर ची व्हॅल्यू काढली आपण 10. राईट. 10 ने 3.6 ला मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर येतं 36. किती येतं, 36. मला सांगा 36 चा स्क्वेअर रूट किती येणार, 6. ओके. 36 चा स्क्वेअर रूट 6 झालं. आपला आन्सर आलेला आहे. नोट डाऊन करून ठेवा, कारण बोर्ड एक्झामला 2 मार्काला हे गणित 100% येणार. नोट डाऊन करा. चला.